महोदय, लक्षवेधी क्रमांक 3। अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, नागपूर शहराच्या मध्यभागी बफर झोन डंपिंग यार्ड नागपूर शहरामध्ये आहे। अनेक वर्षोंगिनतीपासून त्या ठिकाणी कचरा डंपिंग होत होतं। मागच्या 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या सभागृहामध्ये त्यांनी डंपिंग यार्डची लिमिट कमी करावी अशा प्रकारचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते आणि महानगरपालिकेने 2018 रोजी निरीचा रिपोर्ट घेऊन 500 ची लिमिट 200 कमी करून 300 त्यांनी लिमिट ठेवली। आणि आज परिस्थिती अशी आहे सर का लगभग हा डंपिंग यार्ड पूर्णपणे 95-96% डंपिंग यार्ड पूर्णपणे आता खतम झालेला आहे। अनेक प्रकारच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोसेसिंग होते आणि कचरा तिथं सायकलिंग होऊन त्या ठिकाणी ते बाहेर पाठवण्यात येते। आणि या डंपिंग यार्डला लागून फार मोठ्या प्रमाणात घनी वस्ती बसलेली आहे आणि नागरिकांचा रोष हा जनप्रतिनिधीवर असतो। आणि 2022 रोजी जेव्हा तारांकित प्रश्न टाकण्यात आला होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महानगरपालिकेला कळवलं होतं का आपण निरीचा रिपोर्ट घेऊन या डंपिंग यार्डची लिमिट 0 करावी अशा प्रकारचं त्यावेळेस महानगरपालिकेला पत्र पाठवलं होतं। त्या काळामध्ये बेंजामिन साहेब अप्पर मुख्य सचिव असताना त्यांनी महानगरपालिका आणि नागपूर सुधार 50 ले पत्र पाठवून हे शहरामध्ये असलेलं हे डंपिंग यार्ड नागपूर शहराच्या बाहेर हस्तांतरित करावं आणि त्या आजच्या या उत्तरामध्ये त्या पत्राच्या याच्यामध्ये कोठेच उल्लेख करण्यात आलेला नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, डंपिंग यार्डची परिस्थिती आज अशी आहे का 95-96% त्या ठिकाणी खाली झालेला आहे। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। अनेक नागरिकांचे रोज वर्तमानपत्र टीव्हीच्या माध्यमातून बातम्या त्या ठिकाणी येत राहतात आणि नागरिक हा जनप्रतिनिधीला त्या ठिकाणी धारेवर त्या ठिकाणी धरतात। आणि म्हणून मी वारंवार या ठिकाणी मागणी केली महानगरपालिकेला ज्या 2022चे पत्र आणि 2018च्या नंतर, कारण 2016च्या निरीचा रिपोर्ट होता त्या गोष्टीला आज 8 वर्ष झाले आणि या 5-7 वर्षामध्ये महानगरपालिकेने तशा प्रकारची कारवाई केली नाही। माझी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे का निरीचा रिपोर्ट घेऊन, कारण जोपर्यंत निरीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत निर्णय घेणं हे अडचणीचं ठरेल आणि म्हणून याच्यामध्ये निरीचा रिपोर्ट घेऊन हे डंपिंग यार्ड 300 ची जी आज लिमिट आहे 0 कशी होईल त्या दृष्टिकोनातून सणार या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे। आणि म्हणून नागपूर शहरामध्ये आज हे मध्यभागी हे डंपिंग यार्ड आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात। आणि म्हणून मंत्री महोदयांना भी माझी विनंती आहे का या संदर्भात आपण तातडीने या संदर्भात कारवाईचे आदेश द्यावे आणि हे डंपिंग यार्ड 0 कसं होईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी या सभागृहामध्ये सांगावं। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी नागपूरच्या डंपिंग यार्डाच्या बाबतीमध्ये जी भूमिका या ठिकाणी मांडली की 300 मीटरचा बफर झोनची मर्यादा ही 0वर आणावी। नागपूर महानगरपालिकेनं केंद्र शासनाकडील मॅन्युअल ऑन म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत निरीकडनं 5 वर्षापूर्वी एक रिपोर्ट घेतलेला होता आणि त्या रिपोर्टमध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान स्पष्ट असं म्हटलेलं आहे की हे करता येणार नाही। परंतु सन्मान्य सदस्यांच्या भावना लक्षात घेता पुन्हा एकदा या संस्थेला कळवलं जाईल। नागपूर महानगरपालिकेचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार त्या संस्थेकडे पाठवला जाईल आणि त्या संस्थेकडनं अहवाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल। सन्मान्य सदस्य लक्षवेधी क्रमांक 8। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 8